झालं नको रडू नको रडू झालं झालं बेटा सोडून आलं तुला गाडी घेऊ आपण बस सॉरी मावशीच्या हात लागतच नाही ना झालं आलं नको थांब बेटा थांब सो गाईज बाबूचा चेहरा बघू शकता तुम्ही या ब्लॉगमध्ये. कसं वाटतंय? दम बरी ना? भारी नाही. सो ताप आला विचारायला, बरं नाही. तर काल दवाखान्यात गेलतो, तर आज जरा ताप थांबला आहे. उद्या परत आलं तर ब्लड चेक करूया. आणि परत चालू झाले आपले वाईट दिवस, थोडे चांगले चालू होते. तर नजर लागली, ताप हे ते, परत काय नाही काय. लय डेंजर रे बाबा. सुरू बरं वाटतं तुला? नाही ना? कसे औषध प्यायचे बाबू? खोलून नाही प्यायचे का? गोड आहे, मस्त मँगो फ्लेवर आहे. सो गाईज बाबूचा चेहरा बघू शकता तुम्ही या ब्लॉगमध्ये. कसं वाटतंय? दम बरी ना? भारी नाही. सो ताप आला विचारायला, बरं नाही. तर काल दवाखान्यात गेलतो, तर आज जरा ताप थांबला आहे. उद्या परत आलं तर ब्लड चेक करूया. आणि परत चालू झाले आपले वाईट दिवस, थोडे चांगले चालू होते. तर नजर लागली, ताप हे ते, परत काय नाही काय. लय डेंजर रे बाबा. सुरू बरं वाटतं तुला? नाही ना? दवाखान्यात जायची डॉक्टर वाकेकडे? नाही जायचं? काय झालं? नाही जायचं? मम्मा बघा, आता आम्ही खेकडे खाल्ले आणि मस्त झाले ते. सो हा ब्लॉग होता आणि थोडासा बाकी आहे, तो कंटिन्यू करूया. आता आम्ही जाऊया SK सलूनवर जायचं. बाबूचे हेअरकट पण कट करायचं आहे. पण त्याला ना ताप, किती ताप होता काल? 104 खूप जास्त. आम्ही घाबरलो होतो पूर्ण. 101-2 मध्येच माझी हालत खराब होते एवढं बॉडी करून. पण 103-4 मध्ये तर माणूसला फिट काय काय होऊ शकतो. सो ठीक आहे, आज ताप तर कमी आहे. म्हणजे उद्या बघूया आपण, नाही तर मग ब्लड चेक करू परत एकदा. बसून पण नाही बसून पण येत नाही. आता ते कसं म्हणजे किरकिर चालू असतो. मला पण ताप येतो छोट्यापणी, मी असं करतो. कोणी दिला तुला बिस्किट? सॉरी बाबू खेकडा कसा होता मगाशी आपल्या घरात? तुझ्यासारखा, मम्मासारखा ना? बाबू खेकडा कसा होता आपल्या घरात? बाबू खेकडा आला तर तेव्हा कसं मम्मा कुठे चढली? सो गाईस काल माहिती का, बाबूला ना परत ताप आणि खोकला आला. काल नीट झालं होता बिचारा, खेळत वेळ होता. आता परत चाललो. आता जाऊया पहिले ब्लड चेक करूया. आणि आत्ता असं ना ब्लड चेक करताना आमची एवढी फाटते ना, त्याला डॉक्टरकडे नेलं ना, गोळ्या खात नाही. गोळ्या तर आहेत ना छोट्या बरं, सॉरी औषध तर पितच नाही. आणि रक्त चेक करताना एकदम हे, तर तिकडे घाबरला बघा ना किती डेंजर. भाऊ डॉक्टरकडे जायचे ना? हां, डॉक्टरकडे मोठीवाली गाडी देतात ते डॉक्टर. आपल्या त्याची मोठीवाली गाडी दिली ती त्याची. बाबूला दवाखान्यात रडायचं थांबेपर्यंत एवढी मोठी त्याला गाडी आणलेली, लय भारी गाडी होती ती. तर परत एक गाडी घेऊया त्याला आणि डॉक्टरकडे नेऊ पहिले. माझी पण हालत खराब झाली, परत सर्दी बिर्दी व्हायला लागली, परत घसा दुखतोय. आणि माझा ना एक छोट्यापणीचा प्रॉब्लेम येतो हा, कोणी फाईट मारली काय माहिती, त्या कोणी दोघे मारलेले असे मला पण होती का. दर सर्दीला म्हणजे ना काय सर्दी खोकला ना, हा दोघाला दुखतो, डॅमेज आहे. आणि माझ्या गोळ्या टॅबलेट तिघं आजारी आम्ही तिघं. नजर डॉक्टरचा कॉल आला. निघलो आलो 5 मिनिटात. हा या आलो. चल बघ कुठे चालला? काय बोलला? नाकात टाकायचं आहे. किती मस्त पूजा केली बायकोनी. सगळं बघतो समोर चांगलाच करायचं. काय जरी बोलली? आपण काय वाईट करत असेल तर माझे दोन्ही कान बंद. मला असं वाटतं मी काय बोलते का नाही बोलते असंच वाटतं. बोलते बरं बोल. आपण जे करते काय ते आपण नाही बोलते जे काय? गोष्ट करत असतो ना 3 वर्षानंतर 2 वर्षानंतर सगळ्या पोरांना समजत असतो. जसं आपण वागतो जसं बोलतो तसं ते लोक बोलतात. म्हणून चांगलंच शिकवून द्यायचं. है ना? कोको कुठं कोको आपला? गोपच विचारत होता मला, कोको कुठे? कोको येते. चल आपण डॉक्टर. कसे औषध प्यायचे बाबू? खोलून नाही प्यायचे का? गोड आहे, मस्त मँगो फ्लेवर आहे. हा कुठे गेली खाली गेली. मी कुठे
रडलं तर एवढं ते काढून घे. पण मेन त्याला हलवायला नाही पाहिजे. बांधून ठेव त्याला आपण. हे त्यांना माहिती असतं धरायला. ते आपल्याला माहिती रडला तरी होत नाही, पण ते काही झटका दिला कसं आहे? त्यांनी. त्या पोराला आता आपण बोललो रडतो म्हणून नाही केलं तर जास्त झाला ना जास्त त्रास होतो. म्हणजे तो दवाखाना आहे कुठे? शापूरला. शहापूरला का? शरू इकले बा. हो. झोप तू झोप. काही टेन्शन नाही. झोप झोपा काढ. आज तुझा इलाज आहे. हात मागे एकदा मी दवाखान्यामध्ये आलतो आणि आज बाबूचं ब्लड चेक करायचं आहे. सो बघा कोणतं ब्लड सांगितलं आहे काय नाही बाबू, काय नाही ते होत. आपल्याला समजलं. तुम्हाला कसं म्हणतो काय नाही इंग्लिश, होत. इंग्लिश. थंडी वाजते. त्या चाचणी गाडी आणली तुला गाडी. बाबूला ॲडमिट करायचं आहे इकडे 2 दिवस आता. झालं नाही. नको रडू नको रडू. झालं झालं बघ. झालं बेटा सोडून आलं. तुला गाडी घेऊ आपण नाही हा बस. सॉरी मावशीचा हात लागतच नाही ना. हा ना. झालं आलं नको आलं नको. थांब बेटा थांब थांब. बस बस झालं. व्हेरी गुड. झालं मारू. ते चाचणी मारू दे. मारू टाक. काय कापून गेले ते. मीच त्याला शिकवलेलं आहे. चल बाहेर जाऊ. थांब थांब पकडून ठेव. थांब बेटा असं लावून ठेव काय नाही असं लावून ठेव. थांब हे बघ खून आलं बघ. रक्त येतं का ते लावून टाक आपलं हा, जा, झाकून झाकून. झाकून ठेव झाकून ठेव. काय माहिती का असं होतंय समजतच नाही. एवढं टेन्शन सर्व गोष्टी एवढं हँडल करता जेव्हा मी ब्लॉगिंग करतो 5-6 वर्षापूर्वी तेव्हा फक्त मार्केटामध्ये 2-3 जण होते ब्लॉगिंगला ते. आणि आता जे 2-3 जण होते ते 2-3 जण गायब झाले आणि बाकीचे भरपूर दिसतात ते आता. जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो तेव्हा मिनी ब्लॉग पण लोक करायचे आणि आता आमल्या करत तर कोण नाही करत. हे काहीच आता आपण काय करायचं. काही ना मिनी ब्लॉग आता मिनी ब्लॉग स्टार्ट केला तर आम्ही कॉम्पिटिशनच संपली. चल इससाठी मी चहा बनवतो जरासं बरं वाटेल. चहा पावडर नाही बनवलं दाखवायलाच गेलती. चहा पावडर नाही. बरं चहा पावडर पण नाही. आता ती मागवायला जाईल तर परत 100 रुपये करता येईल. कारण का 30 रुपयाच्या वरती डिलेवरी लागते. चहा बनवू का? नाशिकडे ना बाजूंचा. चलो गाइस तो कुछ इंटरेस्टिंग करने के लिए क्या करते हैं पता है? बर्तन धोते जाके. लाइफ में इंटरेस्टिंग वही हो रहा है बर्तन धोते जाके. गोरी दिसते पण चल हेअर वॉश करायचं एवढे मला. गप्पे म्हणजे आम्ही टेन्शनमध्ये असेल किंवा सॅड असेल काही ना काही झालं असेल तेव्हा पण असं गपकिडा राहू शकतो. आता आम्हाला घंटा कोण गप नाही करू शकत. आणि पिल्ले मेरे साथ आहे. आता आम्हाला 10 वर्षाच्या वर कंप्लीट झाले. 10 वर्ष. ही हिने मला कधी प्रपोज केलं तर माहिती का? 11 जानेवारीला प्रपोज केलेला. ते कधी 2016मध्ये आम्ही कॅफेला गेलतो. 11 जानेवारी 16 आणि हे 25. त्याच्या अगोदर 1-1.5 वर्ष मागे होतो. बोला मला फक्त स्पेशल फील करायचं. बड्डे 14 तारखेला होता पण 11 तारखेला भेटली कारण का 14ला घरातून बाहेर निघलं असं डाऊट आला असं सँडी व्हायचा. बड्डे म्हणजे इकडेच गेली. आणि बघा ना 11ला आमच्या लाईफमध्ये 2 नंबरले लक्की. 11ने प्रपोज केला 1 आणि 1 2. आणि हा बघा आमचा शोरूम 29 त्याचा पण 2 आणि 9 29 2 आणि एसकीची बड्डे डेट ती पण 2 आणि महिना पण 11 बाबू. आणि शो हां आणि टायमिंग पण 1 मिनिट 2 नंबर गाडीला 2 नंबरच घ्यायचा होता लाईफमध्ये. पण ना बजेटले जास्त 2 नंबरचं 1.5 लाख 2 लाख. त्याला मी 35 नंबर घेतला आणि आमची नवीन गाडी पण येणार आहे. सो लवकरच तुम्हाला नवीन गाडीचा डिलिव्हरी भेटेल. ठीक आहे हा ब्लॉगचं एवढं काही टेन्शन नाही. ही बोलणार होती का सांगू नका कामं झाल्याशिवाय. पण असं आहे का ह्यो ब्लॉग एडिट करता 2 गाड्या येईल पण तो ब्लॉग काय अपलोड होईल का नाही लवकर ते पण नाही माहिती. पण नाही होते मला तर ब्लॉग माझे विचार पण नाही होते. या कॅमेरा फुल झाला याच्यातले व्हिडिओ तो कॅमेरा बोलतोय अरे भाई घे मोबाईलमध्ये एडिट कर ब्लॉग टाक आणि डिलीट कर. साईडला द्या कॅमेरा त्यामुळे एडिट करून टाकी ब्लॉग. ते पण करू शकतो. चालला रे चालला बिचारा.
नजर लागली ना शोरूला आमच्या. हो. शोरू डान्स कर. सबजा का सीता. वाईट वाईट. ए फॉर ॲपल. कुठे चाललंय? फाटली बघ. इथे बस. कोण पाहिजे रे तुला? बुला. जे पप्पा कर आम्ही कपडे चेंज करू हा. ती आई बंदी जेव्हा झाली ना करते कारण का आम्ही दोघं नाचकडे खेकडे खाऊन बसले. खेकडे खाल्ल्यावर मग कधी म्हणजे लगेच दिवगती करायचं म्हणणं लगेच ना करायचंच नसतं 24 घंटे. म्हणजे हेअर वॉश वगैरे करणार आहे मी परत एकदा आता. पण तरी पण नको करू तू डायरेक्ट 24 घंटे आहे का. आणि मला असं वाटतं संध्याकाळ झाली जिमचा टाईम आहे पण जिमला पण जायचं मूड नव्हते. माझं असं म्हणून थोडा हेअरकट करून आणला माझं मग होतं आंघोळ करावं.